दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो आणि हा दिवस प्रत्येक महिलासाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा असतो। कारण स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व आणि प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे स्त्री ही नक्कीच असते। तर अशा ह्या जागतिक महिला दिन निमित्त अशा अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम राबवले जातात आणि त्याच पार्श्वभूमीवर इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट सीबीडी बेलापूर तालुका यांच्या वतीने आणि त्याचबरोबर स्मिता पाटील ज्या सीबीडी बेलापूरची महिला जिल्हा अध्यक्ष आहे आणि त्याचसोबत प्रशांत पाटील ज्या नवी मुंबईचे जिल्हा सरचिटणीस आहेत त्यांच्या सहयोगाने इथे सीबीडी बेलापूर सेक्टर 6 शांतिवन सोसायटीमध्ये इथे जागतिक महिला दिन निमित्त हळदी कुंकूचा समारंभ आयोजित केला गेला आहे आणि हे एवढंच नव्हे तर इथे सीबीडीमधल्या ज्या महिला आहेत, कर्तव्यवान महिला आहेत, त्यांचा आज इथे विशेष सत्कारही केला जाणार आहे आणि त्याचसोबत इथे काही प्रमुख पाहुणेही उपस्थित राहणार आहेत। तर चला आपण पाहूया ह्या कार्यक्रमाचा पूर्ण एक आढावा घेऊया। जागतिक महिला दिन निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सीबीडी बेलापूर तालुका यांच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सीबीडी बेलापूर तालुका महिला अध्यक्ष अस्मिता पाटील, त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या सहयोगाने सीबीडी बेलापूर सेक्टर 6च्या शांतिवन सोसायटी येथे हळदी कुंकू समारंभाची दीप प्रज्वलित करून सुरुवात झाली। या कार्यक्रमामध्ये सीबीडी बेलापूरचे असंख्य महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या। तर इथे उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। त्यासोबत सीबीडीमधल्या काही कर्तबगार महिलांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला। उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून त्यांना वाण देण्यात आले। एवढेच नव्हे तर या कार्यक्रमाची शोभा वाढावी व उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांच्या मनोरंजनासाठी कराओके गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता। अशा पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भावनाताई घाणेकर, महिला प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचे मत या कार्यक्रमाबद्दल जाणून घेतले। आज विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि त्याच निमित्ताने आज आपण बघाल की आम्हाला चिन्ह आमचं गेलंय आणि पक्षही गेलाय। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज आम्हाला मिळालेल्या तुतारी म्हणजे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह आम्हाला जे मिळालंय त्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या सोबत आज आम्ही इतका मोठा कार्यक्रम करू शकतो। आज आमच्याकडे नावही नव्हतं, चिन्हही नव्हतं, पण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हेच आमचं चिन्ह आणि पक्ष म्हणून आम्ही चालत असतानाच आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं नाव मिळालं आणि तुतारी मिळाली। ही तुतारी वाजवून आम्ही दिल्लीच्या कांठाळ्या खऱ्या अर्थाने बसवणार आहोत। कारण हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। हा कधीही गद्दारी खपवून घेणार नाही। कारण आदरणीय म्हणजे एनसीपी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार म्हणजेच एनसीपी एस म्हणजे सन्मान महाराष्ट्राचा आणि हा सगळ्या महिला रणरागिणी हा सन्मान जपणार आहेत महाराष्ट्राच्या। या सह्याद्रीच्या लेकी खऱ्या अर्थाने आता महाराष्ट्राचा सन्मान जगण्यासाठी उतरणार आहेत। हा जो काही रोज अस्मिता पाटील आणि प्रशांत पाटील रोज उठून जे काही जनतेची सेवा करतात ना त्यांचा हा सन्मान होता आणि या ठिकाणी आलेल्या महिला त्यांना त्या ठिकाणी शाबासकीची थाप देण्यासाठी आलेल्या त्यांचं दोघांचंही पण मनापासून कौतुक करते आणि अशा अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी घेत राहतील अशी शुभेच्छा।
त्याचसोबत प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सलूजा सुतार यांचेही मत या कार्यक्रमाबद्दल जाणून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि आमचं आताच नव्याने मिळालेलं पक्षाचं चिन्ह हे तुतारी वाजवणारं मान हे आता नव्यानेच आम्हाला हे चिन्ह मिळालं आहे. नवीन पक्ष आमचा स्थापन झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. ह्या पक्षाच्या माध्यमातून आज पहिल्यांदाच पक्ष स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच हा नवी मुंबईमध्ये ह्या पक्षाच्या माध्यमातून CBD बेलापूर तालुक्यामध्ये अस्मिता पाटील आणि प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून महिला दिनाचं औचित्य साधून हळदी कुंकू समारंभ इथल्या परिसरातल्या महिलांसाठी आयोजित केलेला आहे. आणि खरंच हा एक स्तुत्य उपक्रम इथे आहे, कारण आज प्रशांत पाटील साहेब आणि अस्मिता पाटील मॅडम यांच्या माध्यमातून ह्या तळागाळात इथल्या लोकांच्यासाठी काम करतात. इथले जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडविण्याचं काम करतात आणि त्यांचंच हे प्रेम आणि त्यांच्यावरचं ह्या प्रेमापोटीच इथे आज इतकी महिलांची संख्या आज इथे उपस्थित राहिली, कारण त्यांचं हे कार्य हे घराघरात पोचवलेलं आहे. आणि नवीन आमच्या पक्षाचं जे चिन्ह आहे ते पण पोचवण्याचं काम आज त्यांनी केलेलं आहे, कारण आज त्यांनी आज हळदी कुंकवाच्या निमित्ताने जे वाण वाटलेलं आहे त्याच्यावर हे तुतारी चिन्हाचे आमचं छाप आहे. आणि आज घराघरात त्या अस्मिता पाटील आणि प्रशांत पाटील साहेब हे तुतारी वाजवणार हे निश्चित झालेलं आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करणारे अस्मिता पाटील व प्रशांत पाटील यांच्याकडूनही या कार्यक्रमामागचे उद्देश जाणून घेतले. खरं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. आणि हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिला दिनाच्या औचित्य साधून हा हळदी कुंकू कार्यक्रम इथे केलेला आहे. आणि त्याच अजून खूप महिला अशा आहेत की कर्तबगार महिलांचा आपण इथे सन्मान केलेला आहे. खरंच महिला ह्या खूप मोठ्या पदावर पोचलेल्या आहेत, कारण की आज आपण बघतोय महिला ह्या पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन हर एक पदावर विराजमान आहेत. अशा कर्तबगार महिलांचा इथे आपण सत्कार केलेला आहे, त्यांना सन्मान दिलेला आहे. तसंच इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रमसुद्धा खूप महिला भरपूर संख्येत इथे उपस्थित होत्या महिला, आणि खूप मान सन्मानाने त्यांना इथे हळदी कुंकू मिळालं आहे. आणि हा कार्यक्रम असाच दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा झाला आणि याच्या पुढे पण होईल याची मी इच्छा व्यक्त करतो. नमस्कार, मी प्रशांत पाटील, राष्ट्रवादी जिल्हा चिटणीस. आज हळदी कुंकूचा कार्यक्रम आम्ही CBD बेलापूरमध्ये आज संपन्न केलेला आहे. आमच्या कार्यक्रमासाठी शोभा करण्यासाठी माननीय श्रीमती भावनाताई घाणेकर, सलूजा सुतार, GS पाटील, परदेशीताई व इतर आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या कार्यकर्ते आहेत त्या आज मोठ्या संख्येने आज माझ्या कार्यक्रमाला उपस्थिती केली. आज हे कार्यक्रम ठेवण्याचा औचित्य होता की महिला जागतिक दिवस जो आपण 8 तारखेला दरवर्षी ठेवतो, याही वर्षी आपण कारण इलेक्शन्स जवळ येणार आहे त्यामुळे आचारसंहितेच्यासाठी मी हा कार्यक्रम 2 दिवस पूर्वीच घेतला. आणि या कार्यक्रमासाठी फार मोठ्याने लगभग 800 ते 900 महिलांनी या कार्यक्रमाचा सहभाग घेतला. मी यावर्षी नवीन केलं की ज्या महिला सक्षम आहेत, शैक्षणिक असतील, राजकारणात असतील, व्यवसायात असतील, बिझनेस वुमेन म्हणून अशा मी 20 लोकांचा आज या CBD बेलापूर नवी मुंबईतल्या महिलांचा सत्कार केला. कारण मला असं वाटतं की महिला या एम्पॉवर आज माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी जे आरक्षण महिलांसाठी दिलं आहे त्याच्यात अजून मोठ्या संख्येने महिलांनी हातभार, कारण खाली महिलांनी घरीच करून घरकाम करून चालत नाही, त्यांनी या सर्व विविध क्षेत्रामध्ये येऊन सर्वांनी हा कार्यक्रम म्हणजे कार्यरत राहावं अशी माझी नम्र विनंती असते. आणि असेच मी कार्यक्रम दरवर्षी घेत असतो, त्यामुळे माझ्यासाठी CBDतल्या लोकांचं फार मोठं प्रेम आहे की जे माझ्या शब्दांवर लांबून या कार्यक्रमासाठी येत असतात. आणि मी माझ्या सर्व टीम, माझं जे CBDतले जे आमचे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत व त्यांचे मिसेस आज या कार्यक्रमाला त्यांनी मला फार मोठं पाठबळ दिलेलं आहे. मी स्पेशल थँक्स टू मंदार असेल, शिल्पा असेल, प्रशांत तडाके, जसपालजी, अरुण कांबळे आमचे सर, आमचे अरुण कांबळे काका, नंतर श्रीकांत बांगर, नितीन सावंत, आमचे अँकर बंडू मोरे जे आमचे परममित्र आहेत, जे माझ्यासाठी अँकरिंग करण्यासाठी आज वेळेत वेळ काढून ते आलेले आहेत त्यांचे. आणि जे ज्या लोकांना मी आमंत्रण केलं त्याने या सर्वांनी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी सर्वांचे फार फार आभार मानतो आणि असंच कार्यक्रम मी करत राहील आणि लोक येत राहतील असं मला विश्वास आहे. कारण मी एक तळागाळातला राष्ट्रवादीचा 20 वर्षापासून या पक्षात काम करणारा व्यक्ती आहे
आणि माझं प्रेम इकडच्या CBDतल्या लोकांसाठी माझ्याबद्दल फार प्रेम आहे, स्पेशली ज्येष्ठ नागरिकांचं. कारण मी जे काही कार्य असले ते माझ्याकडे आवर्जून येतात. एका मुलासारखं ते मला हमेशा मार्गदर्शन पण देतात. त्यामुळे मी असंच हे कार्यक्रम करत राहील. याच्या सनी मेहरोलसह माधुरी कांबळे, न्यूज 7 टुडे, CBD बेलापूर, नवी मुंबई.